मी आपल्या माध्यमातून याही वेळेला जनतेला आवाहन केलेलं आहे, आजही करतो आहे की आता टप्पा 2चं काम सुरू होत असताना आराखडा पूर्ण तयार झालेला आहे. कुठे काय कसं येणार याची सुद्धा तयारी झालेली आहे. पण शिवसेना प्रमुखांनी आपल्या हयातीमध्ये अख्खा महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे. शिवसेना प्रमुखांनी अनेकांना प्रेरणा दिलेली आहे. आपल्याकडे त्यांच्या काही आठवणी असतील, काही जुने फोटो असतील, काही भाषणं असतील किंवा काही पत्रकारांसुद्धा मी विनंती करतो की आपल्या दप्तरी काही त्या काळातल्या बातम्या असतील की ज्या त्यांच्या आयुष्यातल्या महत्वाच्या घटना आहेत, तर त्यांचे फोटो किंवा बातम्या किंवा त्यांच्यावरती लिहिले गेलेले लेख हे कृपा करून आमच्याकडे आणून दिले तर पुढच्या पिढीसाठी ते सुद्धा एक चांगलं मार्गदर्शनपर एक प्रदर्शन नाही मी म्हणत, पण उद्बोधक असे एक ते साहित्य ठरेल. असो, आज पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे. या टप्प्याची माहिती आपल्या माध्यमातून जनतेला मिळावी हा आजच्या आपल्या भेटीचा हेतू आहे. या निमित्ताने काही प्रश्न असले तर आपण विचारा, मी त्याला उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. टप्पा 1 आज पूर्ण झालेला आहे. टप्पा 1 पूर्ण झाल्याशिवाय 2 होऊ शकत नाही. टप्पा 2 आधी पूर्ण केला असतं तर मग टप्पा 1 कधी केला असता. तरी सुद्धा अगदी काही टप्प्याटप्प्याची मॅच होणार नाहीये. हा टप्पा 1 आणि टप्पा 2. एक सेकंड, एक मराठीचं पूर्ण करतो मग तुमच्याकडे येतो. भूमिपूजन करोना सुद्धा उपस्थित होता. ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडलेले नाहीत ते सगळे आज सुद्धा येऊ शकतात. काही दिवसांपूर्वी सामाजिक न्याय मंत्री या ठिकाणी आले होते आणि त्यांनी सुद्धा ठीक आहे, मी त्यांच्या स्मारकाबद्दल बोलण्याची गरज नाही, मी या स्मारकाबद्दल. टप्पा 2 मध्ये चरित्रपट तुम्ही असणाऱ्या पूर्ण जीवनपट असेल तर कशा प्रकारची कल्पना आहे, काय काय असेल आता सगळी उत्सुकता मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं की आयुष्यभर जे आपल्याला शिवसेना प्रमुखांनी दिलं जनतेला तेच त्यांच्या स्मारकातून देण्याचा आमचा प्रयत्न असेल. सगळं 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 म्हणून मी काय म्हटलं की त्याचं पूर्ण आरेखन तयार झालेलं आहे, पण ते जर का मी आता तुमच्या समोर सादर केलं तर त्यातली उत्सुकता जाईल. त्याच्यामुळे काही काळ आपल्याला थांबावं लागेल. टप्पा 2 त्याचं डिझायनिंग पूर्ण झालेलं आहे. आता त्यातले काही बारकावे हे आम्ही आणखी निश्चित करतो. साहित्य म्हणजे त्यांच्याबद्दलचं बाळासाहेबांचं कार्य, फोटो, भाषणं खूप काही काही आमच्याकडे आहे. त्यांच्या काही वस्तू सुद्धा आहेत, त्या कशा मांडायच्या, कशा पद्धतीने मांडायच्या, लाइटिंग कसं असेल, या सगळ्या गोष्टी आता त्याच्यावरती काम सुरू आहे. आणि याच दरम्यान मी परत एकदा आपल्याकडे किंवा आपल्या माध्यमातून जनतेकडे काही त्यांच्याबद्दलच्या आठवणी असतील किंवा भाषणं असतील, लेख असतील तर ते आणून दिले तर आपण त्याचाही याच्यामध्ये जनतेसाठी उपयोग करू.